नागपूर जिल्हा नियोजन भवनचं आज उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण आहे। शिवाय याच ठिकाणावरून नागपुरातील विविध प्रकल्पांचं, नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांचं लोकार्पण सुद्धा आहे। आणि या कार्यक्रमात आजी माजी गृहमंत्री म्हणजे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख पेनड्राईव्ह वॉर नंतर पुन्हा एकदा एका मंचावर येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आपण बघू शकतो नियोजन समितीचा हे भवन जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं होतं, परंतु आता हे भवन पूर्ण झालेलं आहे आणि या भवनचं लोकार्पण आज आहे। आणि जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक जी आहे ती या सभागृहामध्ये आज होणार आहे। आपण बघू शकतो अत्यंत प्रशस्त असं हे सभागृह या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। अनेक दिवसापासून काम रखडलं होतं, परंतु ते सभागृह जे आहे ते आजपासून जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी सुरू होतं आहे। त्यासोबतच 14 ठिकाणच्या तालुका कामगार सुविधा केंद्राचं सुद्धा या ठिकाणी लोकार्पण करण्यात येणार आहे। त्यासोबतच ग्रामीण आरोग्य केंद्राचं सुद्धा या ठिकाणी आज लोकार्पण आहे। एकूणच म्हणू शकतो आपण की विधानसभा निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या लोकार्पणाचा सपाटा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, परंतु सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे याच ठिकाणी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे, कारण की ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये पेनड्राईव्ह वॉर नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा या ठिकाणी एका मंचावर येण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।